अनुषंगाने आलेल्या रिसर्च पेपरमध्ये देखील तितक्याच ताकदीने या सगळ्या पेपरमध्ये मी ज्यावेळी उजळती नजर या सगळ्या बाबी तर तितक्या ताकदीने आलंय, पण ते अधिक व्यापक व्हायला हवं. मला वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये समजून घेत असताना या सांस्कृतिक व्यवस्थात्मक अपयशाचे बळी ठरणाऱ्या ज्या आहेत, मग त्यामध्ये मग त्या दलित महिला असतील, त्या भटक्या महिला असतील, त्या आदिवासी महिला असतील, जे ज्याचं हिसकावून घेतलं जात आहे किंवा ज्याचं काउंट केलं जात नाहीये, त्या सगळ्या गोष्टींना आपण परफेक्टली पाहिलं पाहिजे. ते हिसकावून का घेतलं जात आहे? म्हणजे ठीक आहे की उर्मिलाताईंना आयनाचा पार्ट 2 लिहावासा वाटतोय, वाचला नाही मी अजून, आपण उर्मिलाताईंना आयनाचा पार्ट 2 जर लिहावासा वाटतोय याचाच अर्थ अजूनही दुखणं आणि ती जखम त्याची ठसठस कायम आहे. ती ठसठस कायम आहे याचाच अर्थ की आयनान मागच्या मला वाटतं की 35 वर्षापूर्वी आले, 35 वर्षापूर्वी आले, 30-35 वर्षापूर्वी पार्ट 1 आयनाचा येऊन गेला होता. तर त्यानंतर जर आता पार्ट 2 येतोय तर एवढ्या 20-25 किंवा 30 वर्षामध्ये सामाजिक पटलावर बदल झाले नाहीत का? अजूनही इथली दलित महिला जी इथल्या प्रवाहामध्ये येण्यासाठी धडपडते आहे, तिला काठावरच का ठेवलं जाते? तिला काठावर ठेवलं जाणं अर्थातच काय होतंय तर आम्ही ज्या व्हॅल्यूजला घेऊन गेल्या 76 वर्षापासून गळा काढतोय, 76 वर्ष झाली ना आपल्याला संविधान लागू होऊन, तर या 76 वर्षामध्ये आम्हाला ते बदल का म्हणून इथे या सामाजिक पटलावर करता आले नाही आणि ते करण्यासाठी आमचं अपयश कुठे आहे, या सगळ्या गोष्टींचा शोधून घेणं मला वाटतं आपल्याला गरजेचं आहे. सांस्कृतिक अनुषंगाने जर दर्जा केला तर सांस्कृतिक अनुषंगाने माझा दर्जा जरी दैवीकरण असला तरी त्या दैवीकरणाला देखील मर्यादा आहे. दैवीकरण भिकेपुरतं मर्यादित आहे आणि त्यातही बघा माणूस प्रचंड स्वार्थ केंद्रित प्राणी, म्हणजे ह्युमन स्पेसिस सर्व्हिस स्पेसिसच प्रचंड स्वार्थ केंद्रित आहे. मला हातात 10 रुपये तरी चालताना कोणी दिली की तू म्हणतो आखे आशीर्वाद दे, ठीक आहे, विदाउट प्रॉफिट नो इन्व्हेस्टमेंट. बहुत पुराना फंड आहे. एवढंच गेलं तर नमस्कार जोडायच्या आधी दानपेटीत आपण दक्षिणा टाकतो, ठीक आहे. ते लास्ट नुसतं खात्याच्या प्रतिबंधक वगैरे ते आता डिझाईन झालं असेल, त्या फार आलेच आहे ना आपल्याला बशीला लावायची लय सवय. तर ही काही नवीन नाही, पण हे सगळं करत असताना मी म्हणेन की ठीक आहे की इथे व्यवस्थेमध्ये ज्यावेळी लाखाडलं जातं किंवा सांस्कृतिक संदर्भांमध्ये ज्यावेळी रूढी केल्या जातात आणि ज्यावेळी जगायचं आहे असा माझा समुदायाचा गट आणि त्याचा इतिहास देखील नवा इतिहास नाही. मी याची तुम्हाला संदर्भ देत असताना म्हणेल की ज्यावेळी सोडोमी कल्चरकडे आपण बघतो, ज्याला बायबलशी रिलेटेड किंवा मग सेमेटिक रिलिजियस कल्चर म्हणतो, याचे संदर्भ तुम्हाला बायबलमध्ये सापडतील, याचे संदर्भ तुम्हाला कुराणमध्ये सापडतील, याचे संदर्भ तुम्हाला झेरॉस्ट्रामध्ये सापडतील, याचे संदर्भ तुम्हाला पेथियासॉसमध्ये सापडतील. पेथियासॉस हा नावाचा एक धर्मग्रंथ आहे जे की आता कल्चर म्हणजे अस्तित्वातच नाही, पण ते सोडोमी कल्चरशी रिलेटेड होतं, ज्याची उत्पत्ती मोझेस पासून सांगितली जाते. अशा सगळ्या कल्चरमध्ये या सगळ्या गोष्टींचे रेफरन्सेस सापडतात. भारतीय उपखंडामध्ये पण काही नवे नाही. भारतीय उपखंडामध्ये ज्यावेळी आपण सांगतो की हो शिखंडी होता, शंकर अर्धनारी झाला किंवा मग विष्णू मोहिनी झाला, हे की नाही, भाग मच्छिंदर गोर खाया, मच्छिंदर स्त्री वेशात स्त्री राज्यात राहिला, हे सगळे संदर्भ आपण जर पाहिलं सगळेच्या सगळे तुमच्या जवळपासच्या आहेत, ते कुठेही बाहेरचे नाही. पण या सगळ्या गोष्टींना कुठल्याही प्रकारे अधिमान्यता न देऊन त्याची अधिकृतता ज्याला आपण म्हणतो ती अधिकृतता का ठेवली गेली नाही, तर परत मग मला पहिला रेफरन्स तरी आला की इथे जन्मतः विशेष जननांगाने येणं आणि पितृसत्तेला संवाहक अशा पद्धतीची शारीरिक किंवा जनुकीय संरचना तुमची असते आणि त्यातून मग तुम्ही कारण करणं समाजाचा त्याला सो कॉल्ड बॅलन्स म्हणेल नाही, तर इथल्या नैतिकतेचा आणि अनैतिकतेचा मी हे शब्द वापरत नाही, काय नैतिक आणि काय अनैतिक याचं समीकरण कोणी ठरवू शकत नाही. पण ज्यावेळी आपण बॅलन्स म्हणतो तर तो बॅलन्स सांभाळण्याचं काम मग तो मानवी भावभावनांचा बॅलन्स असेल किंवा मग आपल्या देवाणघेवाणीचा बॅलन्स असेल,
ज्या गरजांच्या भूमिका आहेत मास्लोने मांडलेल्या गरजांच्या थिअरीमध्ये जो गरजांच्या सिद्धांताचा खालून चौथा कॉलम आहे, त्या चौथ्या कॉलम मध्ये त्याने शारीरिक गरजा, भावनिक गरजा, मानसिक गरजा या गरजांवर आधारित थिअरी मांडली. तर थिअरीशी रिलेटेड त्याने म्हटलं की हो, निसर्गक्रमाने असलेली ही एक मूलभूत गरज आहे शारीरिक गरज आणि भावनिक गरज. तर या गरजांमुळेच बऱ्याच वेळा आपण बलात्कारासारख्या घटना म्हणतो, तर या बलात्कारांच्या घटनांना प्रतिरोध लावण्याचं काम ज्यावेळी आम्ही रेड लाईट एरियाचा जसं खाली मानधन करतो, तर मी म्हणेन की हो, हा बॅलन्स सांभाळलाय माझ्या बाजारपेठेतल्या बहिणींनी, माझ्यासारख्या अनेक बहिणी. इथे सामाजिक स्तरावरची जी सो कॉल्ड नैतिकता म्हणून फॉलो केली जाते, तर ती ढळू नये हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मग फक्त काय तर सिस्टीमला, पेट्रियार्कीला, अपेक्षित व्यवस्थेला पुढे नेता येत नाही, म्हणून मग त्या ठिकाणी तिला डावलं जातं. बेसिक प्रश्न आहे, बाईपण ही ओळख आहे का अपराध आहे? ओळख आहे का अपराध आहे? मी बाई असणं अपराध आहे का? मग असं रस्त्याने पटकन चालत असताना तुम्हाला एखादी पाक इंडियन दिसते, मी तृतीयपंथी शब्द वापरत नाही. हुज डिसाइड, हुज फर्स्ट, कोण पाहिजे? पहिलं कोण? मी जर तिसरी, पहिलं कोण? तृतीयपंथी हा शब्द वापरत नाही, मी पारलिंगी हा शब्द वापरतो. ट्रान्सजेंडर. मी मला समाजाने दिलेली जी चौकट होती किंवा जी माझी ओळख होती जन्मतः, वेपदाई बेटा हुआ है, घरच्यांनी त्याच पद्धतीने मला वाढवलं. सिमॉन म्हणते ना, बाई जन्माला इथे घडवली जाते, सेम त्याच पद्धतीने मी जन्माला आले होते. आपण मला तिथल्या सामाजिक व्यवस्थेच्या अनुषंगाने माझ्या आई वडिलांनी घडवलं. तर ती चौकट अर्थातच मी तिथून ट्रान्सपोर्ट इथून तिथे, तर मी तिथून इथे आलो आणि माझी ओळख घडवत उभी आहे. ट्रान्सजेंडर अर्थात पारलिंगी. त्यामुळे तृतीयपंथी हा शब्द मला तरी वाटतं की बुद्धिजीवी वगैरे त्यांना वापरतो, कारण कळकळतपणे आपण त्या ठिकाणी परत उसरंडीची व्यवस्था काय करतो, पहिला कोण, दुसरं कोण, तिसरं कोण, चौथं. अजून मी तुम्हाला सांगते की 11 जेंडर ऍक्टिव्ह आहेत. मेल फिमेल सोडून 62 ग्रे शेड मध्ये आहे. आपल्याला ते 62 जेंडरला काय म्हणायला लागेल हा प्रश्नच पडेल ना. पण मी जर सर्च काउंट केली तर हे सगळं पण आपल्याला लक्षात घ्यावं लागणार की ही ओळख आणि त्यामागे अपराधाची भावना आपण का तयार करतो. आपल्या अवतीभोवती देखील माझ्यासारखे अनेक जण आहेत, LGBTAIHQ+, असे अनेक जण आहेत. माझ्या अनेक समलैंगिक मित्रमैत्रिणी आहेत, पण त्यांच्या लिंगावर आधारित असलेली त्यांची ओळख ही सामाजिक दृष्ट्या बहिष्कृतता कशी असू शकते आणि का असावी. आपण इथे एवढे जण बसलो आहोत, मी आकडा काउंट केला नाही, आपण निदान 50 लोक तरी आहोत, तर 50 मधल्या 50 लोकांना गोडच आवडतं का, तिखटच आवडतं का, आंबटच आवडतं का? आपल्या प्रत्येकाच्या जिभेची चव देखील वेगवेगळी आहे, आपल्या रसग्रंथी देखील वेगवेगळ्या पद्धतीने आहे. मग असं जे आपण म्हणतो की भावनिकतेच्या आधार, कारण जेंडर हे तुमच्या सेक्शुअल प्रोफाईलशी रिलेट नाही करत. सगळ्यात महत्त्वाची लिंग आणि लैंगिकता या दोन वेगळ्या गोष्टी. लिंग हे समाजातून मान्यतेने दिलं जातं आणि लैंगिकता हे तुमच्या आतल्या जनुकीय संरचनेने ठरते. तुमच्या हार्मोन्स आहेत ना, XY तर ते ठरवतात ना. मग त्यावेळी ती तर आपण बदलू शकत नाही. DNA चेंजेस करता येते, त्याच्या साखळीला ते लावता येत नाही, एवढं तरी